नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली ही रेसिपी 2 in 1 आहे. मुलं भाजी खायचा कंटाळा करतात, तर त्यांना अशा पद्धतीचा हा चाट बनवून द्या. तर आपण हा चाट चपातीसोबतही खाऊ शकतो किंवा मुलांना असा चाट बनवूनही देऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला भिजवलेला पिवळा वाटाणा घ्यायचा आहे. तर इथे मी रात्रभर हा वाटाणा भिजत ठेवलेला होता. साधारण 1.5 वाटी हा वाटाणा आहे. आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता हे भिजवलेल्या वाटाण्याचं मी सगळं पाणी काढून घेतलंय. आता आपल्याला एक कुकरच्या भांड्यात टाकून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला 2 बटाटे साळून धुवून ठेवायचे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा मीठ. आता यामध्ये वाटाणा बुडेल इतकं पाणी यामध्ये ठेवायचं. आता आपल्याला हे कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे. आणि ते आपले बटाटा आणि वाटाणा छान असं शिजलाय. वाटाणा शिजलाय का ते चेक करूया. आता इथे बटाटे स्मॅश करून घेऊया. आता इथे कढईत 2 मोठे चमचे तेल टाकायचं. आता तेल गरम झाले, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, 2 तमालपत्र, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट. आणि आता हा वाटाणा यामध्ये टाकून द्यायचा. आता हा स्मॅश केलेला बटाटा यामध्ये टाकायचा. थोडंसं मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा गरम मसाला. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे बटाटा आणि वाटाणा छान असा मिक्स करून झाला. तर यामध्ये गरम पाणी टाकायचं. ते छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याला 1 ते 2 उकळी येऊन द्यायची. आणि याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा. आणि अशा पद्धतीने मस्त गरमागरम हा चाट सर्व करायचा. तर ही अशा पद्धतीची रगडा भाजी आपण चपातीसोबतही खाऊ शकतो किंवा अशा पद्धतीचा चाट बनवून सुद्धा खाऊ शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.